मंडळी नमस्कार. वृषभ ही शुक्राची राशी. 28 जूनपर्यंत शुक्र वृषभ राशीच्या 12व्या स्थानामध्ये असल्यामुळे या व्यक्ती इतरांना मदत करतील. एखाद्या NGO किंवा ट्रस्ट बरोबर जोडल्या जातील. शुक्र 12व्या स्थानात असल्यामुळे या व्यक्तींचा स्वतःच्या लक्झरीवर खर्च होऊ शकतो. वृषभ राशी ही मौज मस्ती तसेच जीवन जगण्याची कला अवगत असलेली राशी आहे. या व्यक्तींनी लग्नेश 12व्या स्थानात असल्यामुळे महत्त्वाचे बिझनेसचे डिसिजन घेऊ नयेत. 29 जूनला जेव्हा शुक्र लग्नस्थानात येईल तेव्हा मोठे निर्णय घेऊ शकता. चतुर्थ स्थानामध्ये मंगळ केतू योग होत असल्याने फॅमिली मेंबरशी आर्ग्युमेंट करू नये. मंगळ आणि केतूमुळे घरात थोडी अशांती राहील. यावेळी गणपती उपासना श्रेष्ठ ठरेल. मंगळासाठी गणपती उपासना तसेच केतूसाठीही गणेश उपासना श्रेष्ठ फलदायी ठरते. या वेळेमध्ये ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. गणेश गायत्री, गणेश सहस्रनाम, गणपती अथर्वशीर्ष या उपासनांचा रोजच्या पूजेमध्ये समावेश करावा. 7 जून ते 27 जुलै मंगळ चतुर्थात असल्याने आई आणि बायकोचे पटणार नाही. त्यासाठी गणपती होम किंवा बायकोने सूर्याला जर अर्घ्य दिले तर घरातील अशांती तणाव कमी होऊन जाईल. अशा प्रकारे गणपती उपासना होम नक्की करावा. 7 जून ते 17 ऑगस्ट मुलांसोबत थोडी कॉन्ट्रोवर्सी राहील, कारण 13 जुलै शनी महाराज वक्री होत आहेत. 13 जुलैमध्ये या दिवशी त्या दरम्यान शनी स्तुती करावी, शनीची उपासना करावी. 14 मे ते ऑक्टोबरमध्ये गुरु बदल होत असल्यामुळे फायनान्शियल पोझिशन एकदम बेस्ट राहील. 1 जून ते 4 जून एकदम बेस्ट राहील. यावेळेचा नक्की फायदा घ्यावा. छोट्या मोठ्या ट्रिप होतील, प्रवास होतील. चतुर्थातला केतू 18 महिन्यांसाठी चतुर्थ स्थानात आल्यामुळे घरापासून थोडे दूर जाण्याचे योग केतू आणेल. म्हणून गणेश उपासना श्रेष्ठ ठरेल की या वेळेमध्ये गणेश उपासना नक्की करावी.